आंदोलनकर्त्यांना प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आले। 19 जानेवारी 2024 शुक्रवार रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोलापूरच्या दौऱ्यावर येत असल्याने सोलापुरातील लोकशाही पद्धतीने आंदोलन करणारे आंदोलनकर्त्यांना प्रशासनाने त्यांना रात्रीच ताब्यात घेऊन डांबून ठेवण्यात आले असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्ते MD24 न्यूजशी बोलताना म्हणाले की आपल्याला कशासाठी आणलं, किती वाजता आणलं? मुख्यतः कामगार संघटना महासंघाच्या वतीने आम्ही प्रधानमंत्री मोदी साहेबांना एक निवेदन देणार होतो। तो निवेदनामध्ये जवळजवळ 12 मागण्या आहेत। प्रमुख मागणी आहे की जे लोकांना मोदी साहेबांनी घरं द्यालेत पण त्यांचं हाताला काम नाही, म्हणून जे उद्योग बंद पडलेले आहेत, पडत आहेत, त्यांना पर्यायी उद्योग या ठिकाणी द्या, पर्यायी काम द्या, अशी एक मागणी होती। आणि महानगरपालिकेचे जे 44 कायदे केले त्याच्यापैकी 40 कायदे हे कामगार विरोधी आहेत आणि 4 कायदे मालकांच्या बाजूने आहेत। आणि त्याचबरोबर या सोलापुरातील विविध समस्या बाबतीमध्ये आम्ही निवेदन देऊन सोलापूर जर सुजलाम सुफलाम करायचं असलं तर मोदी साहेबांना हे निवेदन द्यायचं। आमचं सर्व कामगार संघटना महासंघाचे सर्व नेत्यांचं या ठिकाणी आलेले आहेत। जनार्दन शिंदे साहेब आहेत, सोहेल शेख आहेत, सोनवणे साहेब आहेत, सायमन गट्टू साहेब आहेत, फनीबंद साहेब आहेत आणि आमचे बडगू साहेब आहेत, राहुल गुजर आहे। हे सर्वांनी मिळून आम्ही प्रयत्न करत असताना रात्री 12:30ला आम्हाला या ठिकाणी डिटेंट केलं। एक हुकुमशाहीचं आम्ही देश बघतो का किंवा या ठिकाणी ब्रिटिशांचा देश बघतो का आम्ही काय चोरी केलं, काय केलं, काय नाही। आम्ही स्वतः त्यांना निवेदन दिले, लेखी दिले, प्रधानमंत्री कार्यालयाला दिलं, कलेक्टरना दिलं, SP ना दिलं आणि CP ना दिलं, तरी देखील दंडेलशाही करून हुकुमशाही करून पोलिसांना आम्हाला या ठिकाणी डांबून ठेवलेलं आहे। त्याचा आम्ही निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नेमकं तुम्ही कशासाठी आंदोलन करत होता, काय विषय होता आणि कशासाठी तुम्हाला आणलं गेलं इथे? महाराष्ट्र अंध अपंग व्यंग बहुउद्देशीय संस्था या अध्यक्षाच्या नात्याने बाबूलाल आमेसाब फणीबंद मी गेले दोन दिवसापासून मी आंदोलन होतं। रेनगरबद्दल होतं माझं आरक्षण। सगळीकडे आरक्षण असताना घरकुलमध्ये आरक्षण ठेवले आलेले नाही। दिव्यांगांचे 5% आरक्षण असतंय। कुठले बी यार निघाले शासनाचे परिपत्रक निघाला त्यामध्ये आरक्षण असतंय। मी गेले 17 तारखेपासून मी आंदोलन होतो। रात्री मला इथं आणून बसवले। मी आजारी आहे याकरता मी जास्त बोलत नाही। रेनगरमधील एकदम घोटाळा झालेले आहे। या मोदी साहेबांनी यांची इन्क्वायरी करून आम्हाला न्याय द्यावं हे माझी विनंती होती। ह्याकरता मी बाईट दिले होतं। ह्याकरता मला आणि इथं बसवले। मी का दरोडेखोर आहे का, मी का चोर आहे का, मी का आतंकवादी आहे का? मला इथं आणून बसवले। एक सामाजिक काम आहे, नाही मागायचं असेल तर मग कुणाकडे मागायचं? मी याचिका दाखल केलेली आहे। याचिकामध्ये मी स्पष्ट म्हणलेलं आहे तुम्हालाही मिळत आहे। म्हणून शासनाचे जे नियम आहे त्याप्रमाणे आम्हाला मागितले, आम्ही वैयक्तिक मागितलेलं नाही आहे। रेनगरमध्ये भ्रष्टाचार, करोडो रुपयाचे भ्रष्टाचार झालेला आहे। दिव्यांगाच्या नावावर घर बांधून दुसऱ्या इतर लोकांना दिलेलं आहे। ह्याकरता मी बसलेले होता। माझ्याकडे पूर्ण फाईल आहे, फाईल बघा। ह्याकरता मी ह्याच्याकरता मी बसलेलं होतं। इथलं कोणी कलेक्टर बघत नाही, कुठलं आयुक्त बघत नाही, कुठलं अधिकारी बघत नाही। माडावाले बी सुद्धा आमची फाईल बंद करून ठेवलेले आहे। हे मोठे लोक आहे। अरे मोठे लोक असतात, गरीब लोकांना कधी न्याय मिळणार मला? मी याकरता बसले होतं। मी काय तुम्हाला रस्ता रोको आंदोलन का मी सांगितले नाही का, तुम्हाला काळे झेंडे दाखवतो म्हणून सांगितले नाही। आमची कथा मांडण्याकरता आम्ही तुमच्याकडे येणार होते। आम्ही तर उपोषणाला बसले होते। आम्ही तर येऊ शकत नाही होतो। आमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आमचे माणसं पाठवणार होते। ते तुम्ही आम्हाला रात्री जाऊन इथं बसवले। एक तर तब्येत खराब आहे माझी, खोकला चालू आहे। का आम्ही काय हे करणार आहे का साहेब? तुम्हाला असं म्हणायचं आहे का प्रशासनाने तुमचं आंदोलन खोडून काढण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला? दबाव करून स्थगित केलेत। मी बेमुदत म्हणून बसलं होतं, स्थगित केले तर रात्री मला उचलून इथून आणून बसवले। मी स्थगित केले। आता दाद मागू तर कोणाला मागू? आता मोदी साहेब आता येणार आहे। मोदी साहेब तुम्ही घरामध्ये 5% आरक्षण, तुम्ही सगळीकडे नोकरीमध्ये आरक्षण आहे, कुठलं बी म्हणजे तिथं आरक्षण ठेवलेलं आहे। मध्ये रेनगरमध्ये आरक्षण का बरं ठेवले नाही साहेब? हे जरा माझी एक गोष्टी ऐकून घ्या। गरीब गोरगरीब दिव्यांग असतात
अपंग म्हणून तो पहिले शब्द होता, आता तुम्ही दिव्यांग म्हणून लावले. ते दिव्यांगांचे का देव देव माणूस म्हणता तुम्ही. मग या लोकांना तुम्ही न्याय देणार का अन्याय करणार? मोदी साहेब, माझी एवढी विनंती आहे. मी राजाभाऊ दिंडोरे, लोकशासन पार्टीचा जिल्हाध्यक्ष. रात्री 12-12:30 वाजता 10-12 पोलीस माझ्या घरी येऊन मला विचारले कुठं राहत आहे. तर साहेबांनी बोलवलेलं आहे चला. मग आम्ही जळगाव पोलीस स्टेशन आलो. साहेब म्हणलं तुम्हाला डिटेन करतात येतं, आम्ही बसा आणि उद्या सकाळी 12-12:30 वाजता मोदी साहेब गेल्यानंतर तुम्हाला सोडतील. मग आमचं म्हणणं असं होतं की आता असलेले कलेक्टर साहेब वापरत असलेली 32 लाखाची गाडी, शासन वाहन मर्यादा हे 8 लाखाची आतली गाडी आपल्या माननीय कलेक्टर साहेबांना वापरता येत नाही असं शासन निर्णय सांगतोय. हे मी सांगत नाही आहे. तर ती तात्काळ ती बंद करावं अशी. आणि भूसंपादन क्रमांक 7 मधून त्याची 80,000 भाडं निघतं आणि ड्रायव्हरला 30,000 असं एकूण महिन्याला जातं 1,10,000 रुपये त्याच्यावर खर्च होतो. त्यासाठी तुम्ही निवेदन दिलं होतं का? त्यासाठी आम्ही पूर्वी जवळजवळ 6 महिन्यापासून हा विषय अपडेट करतोय. आणि त्याच्यावर प्रायव्हेट गाडी लावली तर त्याचं परमिट असलं पाहिजे. त्याच्यावर परमिट नाहीये, गाडी बेकायदेशीर पैशाचा उधळपट्टी होतोय. हे तात्काळ थांबावं यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि हे गोष्टी करत असताना हे लोक आम्हाला रात्री उचलून अटक केलेले आहेत. बरं, ही गाडी जी आहे ते कलेक्टर यांची पीएचचीच गाडी असं समजतं? ते पीएचचीच गाडी आहे. पीएच गाडी म्हणजे तुम्हाला एकंदरीत असं म्हणायचं आहे लोकशाहीची गळचेपटी करून हे लोक समजा माझे जिल्ह्याचे कलेक्टर प्रायव्हेट गाडी वापरतात, उद्या जर कमी जर झालं त्याला जबाबदार कोण राहणार? गाडी प्रायव्हेट, ड्रायव्हर प्रायव्हेट, माझा जिल्ह्याच्या कलेक्टरला कमी झालं तर जबाबदार कोण राहणार आहे? हे व्यापक आमचं म्हणणं होतं. आणि त्याच्यामध्ये गाडी भाडे लावले असेल तर त्याच्यामध्ये परमिट असणं अपेक्षित आहे. परमिटचं देखील चोरी करतात. तसं आरटीओ देखील आम्ही पत्र दिलेलं होतं, तरी ते लोक कारवाई करत नाहीये. एखादा गरीब माणूस जर गाडी प्रायव्हेट चालवत असेल लगेच तात्काळ त्याच्यावर कारवाई होती. मग अशा माणसावर कारवाई का होत नाही? शेवटी एक प्रकारचा हाही एक प्रकार चोरीच आहे. आपण नेहमी करत असतात त्यावर म्हणजे अनेक भ्रष्टाचार विरोध असं काय तुम्हाला सांगून ताब्यात घेण्यात आलं का? फक्त तुम्ही नेहमी आंदोलन करता म्हणून प्रशासनाकडनं तुम्हाला ताब्यात घेण्यात आलं? नाही, तात्काळ आम्ही बंद करा असं वारंवार सांगितलं, वर बी कळवलं. तर ही सांगितल्यानंतर आम्हाला रात्री अटक केलेली आहे.